अनेक प्रज्ञावंतांना खरवणारे प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला बुद्ध धम्म दिलेला आहे. त्या बुद्ध धम्माला जातीचा धर्म बनू नये. येणाऱ्या 2026च्या जनगणनेमध्ये एक समूह आपली पूर्वजन्मीची जात लिहिणार आहे, धर्म बौद्ध लिहिणार आहे. एक समूह फक्त बौद्ध लिहिणार आहे, जात लिहिणार नाही. एक समूह हिंदू महार लिहिणार आहे. हे सर्व आपल्या सवलतीसाठी स्वार्थापायी करीत आहे. पण काही कालांतराने एक माझ्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे की ह्या ज्या 3 आपण वेगळ्या वेगळ्या जनगणना करणार आहोत, त्यामध्ये काही कालांतराने त्यांच्यातल्या त्यांच्यात रोटीबेटी व्यवहार होऊ शकतो. कारण विदर्भामध्ये आत्ता आपण पोट जाती बघून लग्न जुळले जातात व रोटीबेटी व्यवहार होतो. ज्या पोट जाती आहेत विदर्भामध्ये, त्या पोट जाती मोडण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की या तुमच्या पोट जाती लवकरात लवकर मोडून काढा. पण त्या पोट जाती आणखी मोडलेल्या नाही. म्हणून ही भीती माझ्या मनामध्ये आहे. हे आपल्याला कुठंतरी थांबवलं पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन, विचारवंतांनी एकत्र येऊन हे कुठंतरी थांबलं पाहिजे. बुद्ध धम्माला जातीचा धर्म बनू नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1953 साली मुंबई या ठिकाणी बोलले होते की तुम्हाला जाती येतेची समाज रचना जर उलटून पाडायची असेल तर तुम्हाला फक्त बौद्ध धम्माची शिकवण आचरणात आणावं लागेल. काय म्हणतात? जाती येतेची समाज रचना जर तुम्हाला उलटून पाडायची असेल तर तुम्हाला बौद्ध धम्म आचरणात आणावं लागेल. पण आपण आपल्या बौद्ध धर्मामध्ये जाती निर्माण करीत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध धम्म देऊन 70 वर्षे झालेली आहे. त्या 70 वर्षामध्ये आपण आपली धम्माची प्रगती कशी आहे, अधोगती आहे का प्रगती आहे, याचे अवलोकन होणे गरजेचं आहे. गेल्या 70 वर्षामध्ये जर आपण बौद्ध लोकांची स्वतंत्र जनगणना करा आणि त्या जनगणनेच्या आधारावर आम्हाला प्रतिनिधित्व द्या असा जर आपण कायदा केला असता तर आज वेगळी परिस्थिती असते. 1959 साली बी.सी. खांबळे, दादासाहेब गायकवाड ह्या 9 खासदारांनी संसदेमध्ये आवाज उठवला होता बौद्धांचा स्वतंत्र कायदा कलम. तोच कायदा करण्यासाठी आपण जर गेल्या 70 वर्षामध्ये प्रयत्न केला असता तो कायदा आता पारित झाला असता. आता आपल्याला अबकडचं जे चालू आहे ते झाले नसते. हे प्रत्येकाने लक्षात घेणे जरुरीचे आहे.